मी ना आत्ता आमच्या खंडोबाच्या मंदिरात आले. ठीक आहे, माझ्या मागे मंदिर आहे. मला ना हे गाव सोडायचं इतकं टेन्शन नाही आहे. ठीक आहे, मला सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं होतं की जर मी हे गाव सोडलं ना तर मला हे मंदिर सोडावं लागेल, जिथे म्हणजे लहानपणीपासूनचे इतके आठवणी आहेत. एवढं सुखदुःख आम्ही एकत्र बघितलं आहे. इवन मी इंजिनिअरिंगला जाणार होती ना 4 वर्ष, तर तेव्हाही असं होतं की बाबा आता मी याला कसं भेटणार, नाही का. तर मी खूप रडायची इथे येऊन की अरे यार, आता आपली फ्रेंडशिप कशी कंटिन्यू होणार. आणि कोकणात कुठे भेटणार ना खंडोबाचं मंदिर. पण 8-10 महिने कंटिन्यू सर्च केल्यानंतर भेटलं मला. माझे सगळे फ्रेंड्स यायचे माझ्यासोबत तिथे. पण इथे जे कनेक्शन फील होतं ना ते दुसरीकडे कुठेच नाही. म्हणजे मी पुण्याला पण जेव्हा जॉबला गेलेली ना, तर मी पूर्ण 1 वर्ष 12 महिने प्रत्येक महिन्याला मी जेजुरीला जायचे. आणि त्यानंतर मग मी वर्षातून एकदा जेजुरीला जातेच जाते. ठीक आहे, ते मी कंटिन्यू ठेवलं आहे. पण इथं जे कनेक्शन फील होतं ते कुठेच नाही होत. लाईक बड्डे असू दे, फ्रेंडशिप डे असू दे, किंवा मग व्हॅलेंटाईन्स, रक्षाबंधन. म्हणजे मी प्रत्येक वेळेस त्याला इथे भेटायला येते. मग मी त्याला फ्रेंडशिप बँड आणते, राखी घेऊन येते, फ्रेंडशिप डेला, व्हॅलेंटाईन्स डेला. मग त्याची कॅडबरी फिक्स असते. ठीक आहे, तर आता इतकं सगळं कुठं भेटणार ना. आणि नवीन ठिकाणी गेल्यावर तिथे पण खंडोबाचं मंदिर असेलच असं नाही. सो ते खूप येडी वाटत असेल हे सगळं बोलताना. पण जे कोणी म्हणजे असं खरंच त्यांच्या ह्याच्याशी खूप असे कनेक्टेड असतात ना, त्यांना हे समजेल की मी काय म्हणते. मला असं वाटतं लाईक जगासाठी असणारा मार्तंड भैरव तो कधी माझा बेस्ट फ्रेंड बनला मला कळलंच नाही.